नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. अर्पिता रडत असते आणि कांगावा करत असते आणि स्वानंदीला म्हणते, तू मला सहनच करत नाही, मी इथे आली की तुला आवडतच नाही. अगं तू सरळ सरळ शब्दात सांग की तुम्ही इथे येत जाऊ नका, मला आवडत नाही. तुम्ही इथे आला की मला इन्सिक्युअर व्हायला होतं. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही इथे असला की या घरचा ताबा मला मिळत नाही. स्वानंदी, जे काय आहे ना ते सरळ सरळ सांग, असं शब्दात मला अडकवू नकोस हा. आणि आता मुद्दाम रडायचं नाटक करत असते, समोरच्याला इमोशनल ब्लॅकमेल करत असते ही. स्वानंदी अजिबात कशाला काही घाबरत नाही आणि म्हणते, सिद्ध करा. मी काय सांगितलं अर्पिता ताई, सिद्ध करा. आता अर्पिताची बोलती बंद झालेली असते आणि अर्पिताच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत असतं, ती गोंधळलेली आहे, चोरी पकडली गेली आहे. नाही आता अर्पिता ताई, तुम्हाला सिद्ध करता. मी सिद्ध करू शकते, दाखवू का? मी एका मिनिटात दाखवते. दाखवू का? फक्त हो म्हणा. तुझा खरा चेहरा मी सिद्ध करू शकतेय, सगळ्यांना दाखवू शकतेय काय तुम्ही आहात. 2 चेहरे आहेत ना तुमचे, मग दाखवू दे की मला. 2 चेहरे मला आजच कळलाय. आणि एक चेहरा जो पहिले बघायचे तो वेगळा आणि आज जो कळालाय तो चेहरा वेगळा. सगळ्यांच्या समोर मी तुमचा चेहरा दाखवू शकते. दाखवू का? त्याला अगदी घाम फुटलेला असतो, तिची चोरी पकडलेली असते. तिला माहिती आता या स्वानंदीने मला चांगलंच अडकवलं. झालं, मी तर खोटं बोलतेय ना, मी खोटारडीच आहे. मी तुम्हाला सहन करत नाही. मग घाम का आला? एवढ्या काय घाबरला अर्पिता ताई? माझ्या बोलण्याला अर्थच नाहीये, मग एवढं काय तुम्ही टेन्स होताय? रिलॅक्स. लगेच मलिका नाटक करायला लागलेली असते. काय होतंय अप्पी, बरं वाटत नाही का? त्रास होतोय का? काय होतंय माझ्या अप्पीला? अप्पी बरं वाटत नाही का? सांग बरं. गांधी म्हणते, ओ काकू, एवढं काय होत नाहीये, सिंपल घाम आलाय. चोरी पकडलं गेल्यावर माणूस जसं घाबरतो ती सिच्युएशन झाली त्यांची. घाम आलाय, बाकी तब्येत वगैरे काही बिघडली नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही जरा रिलॅक्स व्हा. लगेच स्वानंदीच्या पुढे उभी राहिलेली असते आणि म्हणते, स्वानंदी बासा, फार नाटकं झाली तुझी. काकू, का तुम्ही टेन्शन घेताय? मी अर्पिता ताई बरोबर बोलतेय ना, तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू. मलिका आता कांगावा करून सगळं जिरवण्याचा प्रयत्न करत असते आणि हे जे काय आहे ते सगळे घरची मंडळी बघत असतात. सगळ्यात बारकाईने बघत असते आजी आणि त्यानंतर समर. हा जो काही तमाशा चाललाय ते दोघंही बघत असतात. त्याचा विश्वास असो किंवा नसो, माझा विश्वास आहे मुलांवर आणि खास करून माझ्या अप्पीवर तर विश्वास, अगदी डोळे झाकून मी विश्वास ठेवू शकते. त्यामुळे स्वानंदी उगाच काही सांगायला जाऊ नकोस. चांगली गोष्ट आहे ना, मुलांवर विश्वास असणं ही चांगलीच गोष्ट आहे. विश्वास तिने सार्थ ठरवावा एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही अपेक्षा नाही. अर्पी पकडलेली असते, अशी काय घाबरलेली असते ती. म्हणते, कोण आहेस ग तू? नाही, तू आहेस कोण? एवढी शहाणपणाने बोलतीयस, तू आहेस कोण? शिक्षा करणारी तू कोण आहेस ग? मुळात म्हणजे संबंध काय तुझा? हे बघ स्वानंदी, आशिष ज्या पद्धतीने तिच्याशी वागलाय ना काल, नंतर मीच तिला सासरी पाठवणार नाही, कायमची इथेच ठेवून घेणार आहे. पण आता ही गोष्ट बसा बास. आता ही गोष्ट फायनल आहे. अप्पी कुठेही जाणार नाही, ती कायमची इथेच राहणार आहे. सासर विसर गेलं, ती कुठेच जाणार नाहीये. मुळात या निर्णयामध्ये कुणीच इंटरफेअर करायचं नाहीये. माझा निर्णय झालाय आणि फुल अँड फायनल. तिला मी काय कुठे जाऊ देत नसते. अप्पी, रूम मध्ये चल, आराम कर. थांबा काकू, एवढी कसली घाई आहे? थांबा जरा, 2 मिनिटं थांबा ना, एवढी कसली घाई आहे तुम्हाला? विषय तुम्ही सुरू केला ना, मग त्या विषयामध्ये वेळ, शक्ती, सगळंच आम्ही व्हायला घालवलं, बरोबर ना? तुम्ही जे बोललात ते आम्ही ऐकलं ना, आता आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐकायचंय. आता मलिकाला माहिती असतं की हिने आपल्याला कात्रीत पकडलंय. आता इमोशनल ब्लॅकमेल करायचं, रडायचं आणि म्हणते, समोर बघणारी ही कशी करतीये, अप्पीशी कशी वागतीये, माझ्याशी कशी वागतीये. स्वानंदीला काहीतरी सांग ना समर. आता राजवाडे जे बघणार आहे ना, त्याने खरंच त्यांना आश्चर्यच होणार आहे आणि त्यांनी ते बघायला हवंय. ना राजवाडे, काही गोष्टी कधी कधी मुद्दाम दाखवल्या जातात. गोष्टी खऱ्या असतात असं नाही. आपण काय करतो, जे समोर दिसतंय त्यावर विश्वास ठेवतो, पण आपण त्याची पडताळणी करत नाही ना, मग आपण फसले जातो. समर म्हणतो, स्वानंदी तुम्ही काय बोलताय? जरा स्पष्ट बोलाल का? कळेल ना ते स्पष्ट बोला. आता लगेच आजी म्हणते, काय कळेल आणि काय कळायचंय सांग की. कळालं नाही, काय खरं नाहीये, काही सांगेल का? अरे सांग तर. 1 मिनिट आजी, 1 मिनिट, जरा एवढा फोन घेते, मग आपण बोलूच या. आता स्वानंदीने फोन उचललेला असतो. आतमध्ये आम्ही वाट बघतीये. आता मल्लिका आणि अर्पिता घाबरलेले असतात की या स्वानंदीने कुणाला बोलवलंय. लगेच अर्पी म्हणते की माझं मम्मा डोकं दुखतंय, मला बरं वाटत नाहीये. थांबा, बरं वाटत नाहीये तर देऊ का? म्हणजे जरा बरं वाटेल. तर यायला लागलंय ना, भेटून जाणार. आता बाहेर उभे, आतमध्ये यायला कितीचा वेळ लागणार? अगदी 2 मिनिटं. भेटा आणि मग आरामाला जा, निवांत आराम करा. वाळे, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्यापेक्षा तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील. सगळं ज्यांनी काही भोगलंय ना, त्यांच्या तोंडून सगळी उत्तरं ऐका तुम्ही. आता मात्र स्वानंदीने अर्पिताची सासू, सासरे आणि नवरा तिघांनाही बोलवलेलं असतं आणि दरवाजात ते उभे असतात. आता मात्र अर्पिता, मलिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो आणि त्यांना काय करावं आणि काय नाही काही सुचत नसतं. त्यांना माहिती असतं स्वानंदीने आता पितळ उघडं पाडलंय. समोरच्या समोर आपली काही इज्जत राहणार नाहीये. इतका जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि स्वानंदी मात्र मोठ्या ॲटिट्यूड मध्ये मलिकाकडे बघत असते. इकडे आता आदिराच्या घरी विषय चाललेला असतो अर्पिताचा. त्या म्हणत असते, काय चाललंय आई, तुम्ही असं काय करताय, काय चाललंय वगैरे. आशिष जिजूने अर्पिताचा
अपमान केलाय, बाळा सगळं तिला किती त्रास दिलाय आणि तुम्ही म्हणताय काय चाललंय आणि एवढं काय सिरियस? आशिष जिजूने अन्याय केलाय तिच्यावर, तिला न्याय मिळायलाच हवाय. सोडलं आणि निघून गेले. आता लगेच मंदा म्हणते एवढं जर असतं ना अधिरा, वाईट वाटतंय ना तुझ्या बहिणीच्या बद्दल असं घडलंय तर तिने सुद्धा सुनेचं चोख कर्तव्य निभायला हवं होतं की नाही. पण असू दे, जे घडलंय ते घडलंय ना. अधिरा, तुझ्या आईला मेकअप बिकअप याच्यातून वेळ मिळाला नाही ना, त्यामुळे मुलींवर काय संस्कार करणार. असू दे ना, तुझ्या आई मेकअपच्या याच्यामध्ये ना संस्कार करायला विसरून गेली. माझ्या मुलींकडे बघा 2 पोरी आहेत पण काय संस्कार आहेत. वा वा वा, काय संस्कार आहेत माझ्या पोरींचे. मंदा आता स्वतःच्या पोरींचं स्वतःच कौतुक करत असे, तेही अधिराच्या समोर. आनंदी तर करतेच ग सगळ्यांचं, पण माझी सुष्मिता सुद्धा कुठं कमी नाही. ती सुद्धा सगळं करते. जीव तिचा तरी सुद्धा सगळं करते ती, कारण संस्कार आहे माझे तिचे. मी संस्कारच तशी केले तिच्यावर. ती मंदा काय कौतुक करत असते पोरींचं, बापरे, तेही अधिराच्या समोर. पण म्हणतो आई तुला चांगलं बोलता येत नाही ना, मग वाईट तरी कशाला बोलतेय, दे ना विषय सोडून. ए बाबा, मला इंटरेस्टच नाहीये आणि मुळात मला बोलायचंच नाहीये, विषय सोडून देते. मंदा आता लंगडत 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 आतमध्ये निघून गेलेली असते. अधिरा आता खुर्चीवर बसते, खूप नाराज असते. रोहन म्हणतो बेबी, आईच्या वतीने मी तुला सॉरी म्हणतोय, दे ना विषय सोडून, प्लीज प्लीज विषय दे ना सोडून. अधिराला अर्पिताच्या बद्दल फार वाईट वाटत असतं. तिच्यावर अन्याय झालाय त्यामुळे ती फार अशी दुखावलेली असते आणि तिच्या बाबतीत असं का घडतंय तिला फार वाईट वाटत असतं. काही झालं तरी अधिरा शेवटी अर्पिताची बहीण असते आणि ती दुःखात म्हटल्यावर अधिरा सुद्धा दुःखात असते. काही व्यवस्थित होऊ दे, व्यवस्थित तिचा संसार चालू दे, दुसरं काय रे. रोऊ तेवढं असलं की बस मग झालंच रे. अधिरा, सगळे भांडण मिटतील आणि सगळं सॉर्ट आउट होऊन जाणार, डोंट वरी. समर सर आणि स्वानंदीताई आहे का तिथे? हो नक्कीच आहे तिथे, ते असल्याशिवाय कसं आहे. विषय एकदम क्लिअर सुटणार आहे, अजिबात काही होणार नाहीये, तू अजिबात काळजी करू नको अधिरा. माझी नंदूताई आहे ना, म्हणजे सगळं काही व्यवस्थितच करणार आहे. आता अधिराची समजूत काढलेली असते आणि तिला रिलॅक्स करण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतो रोहन, कारण ती फार हळवी झालेली असते, दुखावलेली असते की माझ्या बहिणीवर काय प्रसंग ओढवलाय. इकडे आता स्वानंदीने काही पिच्छा सोडलेला नसतो अर्पिताचा. स्वानंदी अर्पिताच्या घरच्या लोकांना म्हटलेली असते की या की. अर्पिता लगेच पुढे जाते आणि या की या म्हणते त्यांना, ग इथे येऊन काय तमाशा घातलाय, ढकलून गेलाय तो मला, इथेच राहा असं म्हणालाय आणि त्या लोकांचा पाहुणचार करतेय का तू? त्या लोकांना इथे बोलवलंच कशाला स्वानंदी, तू सांग. अर्पिता आता कांगावा करत असते आणि स्वानंदीला विचारते की त्या लोकांना इथे कशासाठी बोलवलंय. तर म्हणते का आला तिथे, इथून लगेच निघून जायचा, लगेच निघून जायचं. समर म्हणतो अर्पिता जरा शांत राहतीस का, आता तुला माहित नाही लोक कशी आहे, तू शांत बस जरा. अगदी आदरपूर्वक समर म्हणतो की या ना आतमध्ये या. अर्पिता म्हणते दादा मला यांचं तोंडही बघायचं नाही हा. समर अगदी गोंधळलेला असतो, समरला कळतच नाही की नेमके चाललंय काय. स्वानंदी म्हणते डोंट वरी राजवाडे, सगळं चित्र क्लिअर होणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हणते हो ना, हिनीच आणलं असेल ना यांना, म्हणजे ही चित्र क्लिअरच करणार. पट्टी पडवली असेल, आता काय पोपटासारखे बोलतील ते. कसं आहे ना काकू, कुणी कुणाला पट्टी पडवली आहे ते कळेलच आता. म्हणते मला इथे थांबायचं नाहीये, मी जाते रूम मध्ये. इतकी घाबरलेली असते. नंदी म्हणते कोणी कुठेच जायचं नाहीये, जोपर्यंत विषय क्लिअर होत नाही इथून कोणीच हलायचं नाहीये. जर आशिष रावाने हिच्यावर हात उचलला तर तू जबाबदार आहेस काय गे स्वानंदी. ते हात मिळण्याचे आहेत का, आपण बघू की त्यांना हात तर उचलू द्या. म्हणणं ऐकून तर घेऊ ना, जरा प्रत्येकाला चान्स मिळू द्या. नंदी म्हणते आशिष भाऊजी काकू तुम्ही बोला, जे काही आहे ते खरं खरं सांगून टाका. ते मला सांगितलंय ना ते आता सगळ्यांच्या समोर सांगा. मी तर म्हणते म्हणजे तू यांच्याशी बोलली का आधी. स्वानंदी म्हणते हो, त्यात काय चुकलं, गेले होते विषय क्लिअर करायला आणि बोलले मी त्यांच्याशी. कोणतेही 2 माणसं एकमेकांशी बोलू शकता आणि हे तर नातलग आहेत ना, मग बोलले मी त्यांच्याशी. म्हणते नंदू हे काय चाललंय मला काही कळत नाही, आजी कळेल थोडा वेळ थांबा सगळं कळेल. मी त्याचा नवरा बोलायला लागलेला असतो. समरला म्हणतो तुमच्या समोर जो काही प्रकार घडला तो मी स्वतःहून केला नव्हता. समर म्हणतो म्हणजे मला अर्पिताला असं वागवायचंच नव्हतं, तिला अशी वागणूक द्यायचीच नव्हती. समोर म्हणतो मग का वागलात तुम्ही. आम्ही कोणी कधीही घरात किंवा घराच्या बाहेर अर्पितावर कधीच हात उचललेला नाहीये आणि तशी वेळही कधी येऊ दिलेली नाहीये. तिला शिवीगाळ केली नाही, हाणामारी केली नाही, तिला कधी टॉर्चर केलं नाही, कधी तिला त्रास दिला नाही, ठरवून तिच्याशी कधी वाईट सुद्धा वागलेलो नाहीये. आमच्याकडनं चुका झाल्या असतील, कदाचित आम्ही तिच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नसेल, कुठेतरी कमी पडलो असेल, हे मान्य करतोय मी. ठरवून मुद्दामून तिच्याशी कधीच वाईट वागलो नाही, कधीच वाईट वागला नाही. मग काल जे माझ्या समोर घडलं ते काय होतं, तू तिला ढकलून दिलं, हक्कलच घरात आणि म्हणतो की कधीच वाईट वागलो नाही. त्याने असं करायला मला भाग पाडलं आणि म्हणूनच मी सगळ्यांच्या समोर तिच्याशी असं वागलो. आता लगेच प्रसंग सांगायला लागलेला असतो अर्पिताचा नवरा. त्या दिवशी घरात ही बाळाकडे बघत नव्हती, तेव्हा मी म्हटलं असं काय वागतेस तू. तेव्हा लगेच अर्पिता म्हणाली आमच्या घरातल्या बायका असले काही कामं करत नाही आणि तुम्हालाच वाटत असेल की मी तुम्हाला आणि अन्विषाला सोडून कधीच जाऊ नये, तर मी सांगते तसं वागायला लागणार. तुम्ही जर मी सांगते तसं वागला नाही तर मी तिला कायमचं सोडून निघून जाईन ना, मग ती आयुष्यभर तुम्हाला सांभाळायला लागणार आहे. थोडक्यात काय सांगायचंय दादा मला, अर्पिताने धमकी दिली होती म्हणून मी तुमच्या घरी येऊन असा ड्रामा केला.
मला बघायला मिळणार नाही. मी घरी जाऊन काय सांगणार, तुम्ही मला त्रास देताय, टॉर्चर करताय, अशी केस सुद्धा करेन मी. त्यामुळे कसं आहे ना, मी जे सांगतेय तसंच वागायचंय आमच्या घरी आल्यावर. अर्पिताने घरीच नवऱ्याला दम दिलेला असतो म्हणून तो समोरच्या समोर तसा वागलेला असतो. मला आहे ना मारत मारत माझ्या घरी घेऊन जायचं, माझ्या दादाच्या, वहिनीच्या, सगळ्यांच्या समोर फार टॉर्चर करायचं. सासूरवास आहे मला असं दाखवायचं. नाही जर असं केलं तर केस करीन आणि जेलमध्ये खडी फोडायला पाठवीन. तेव्हा वेड लागलाय काय ग तुला? ती म्हणते काही समजा, वेड लागलाय समजा किंवा काही लागलंय समजा, पण मी जे सांगते तसाच ड्रामा करायचा आहे माझ्या घरच्या लोकांच्या समोर, जेणेकरून मी फार बिचारी आहे असं त्यांना वाटलं पाहिजे. अर्पिताने त्याला इतकं टॉर्चर केलेलं असतं, इतकं ब्लॅकमेल केलेलं असतं की तो बरोबर यांच्या घरी येतो आणि अर्पिताला हाणामारी करतो, शिवीगाळ करतो आणि सगळ्यांच्या समोर अर्पिता फार बिचारी आहे किंवा फार त्रास सहन करते असंच चित्र उभं राहिलेलं असतं. नाटक जर केलं तर अन्विषाचा चेहरा तरी दिसेल, नाही तर इतकी दूर घेऊन जाणार की कळणार सुद्धा नाही ती कुठे गेली आहे. त्या नवऱ्याने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो की आपण छान राहूया, असं तसं. तिला काही एक ऐकायचं नसतं. मुळात म्हणजे तिला त्या गरीब घरात राहायचं नसतं, तिला इथे लक्झरियस लाईफ जगायची सवय झालेली असते. त्यामुळे नवरा, मोल, संसार हे तिला काही करायचं नसतं. नवऱ्याला धमकी देऊन तिला कायमचं माहेरात राहायला यायचं असतं. त्यासाठी अर्पिताने सगळा हा ड्रामा केलेला असतो आणि बिचाऱ्या नवऱ्याला अडकवलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर तोच विलन ठरलेला असतो. अर्पिता बिचारी खूप गरीब ठरलेली असते सगळ्यांच्या समोर. तुझ्याकडे राहायचंच नाही रे, मला माझ्या घरी जायचं आणि तिथे राहायचंय ऐश आरामात, मला तुझ्या इथे हे भिकाऱ्यासारखं जीवन नाही जगायचं. ड्रामा करणार आहे की नाही सांग, नाही तर मी हिला उचलून लगेच निघून जाईन ना. आता तो बिचारा घाबरलेला असतो, त्याला त्याची मुलगी हवी असते. त्यामुळे जे काही अर्पिता सांगते तिचा नवरा बरोबर तसं वागायला तयार होतो. याबद्दल एक अक्षर सुद्धा कुठे बोलायचं नाही, मी सांगते तसंच करायचं. समरला सगळा घडलेला प्रकार अर्पिताच्या नवऱ्याने अगदी डिटेलमध्ये सांगितलेला असतो. समर म्हणतो अर्पिताने धमकी दिली. हो दादा, हे सत्य आहे, दिसतं ते सत्य नव्हतं. अर्पिता बिचारी वगैरे नाही, खरं तर मी बिचारा ठरलोय आणि तिच्या धमकीमुळे मी तिच्याशी असं वागलो तुमच्या समोर, जेणेकरून तिला इथे राहण्याचा कायमचा चान्स मिळावा, म्हणून तिने हे सगळं नाटक वागणं शक्यच नाहीये. कोणती आई असं वागेल, कोणती बायको असं वागेल, समोरचा विश्वास बसत नसतो. अर्पिताची सासू म्हणते तिला आमच्या घरात राहायचं नाहीये, तिला गरिबी सहन होत नाहीये, तिला श्रीमंती हवी आहे ना, तुमच्या घरची श्रीमंती, त्यामुळे तिला आमच्या गरीबा घरचं जगणं तिला आवडत नाहीये. अर्पिताची सासू म्हणते समर साहेब, आम्ही कष्टातून वर आलेली माणसं आहोत, आमच्या पद्धतीने आम्ही जगतो, पण अर्पिताला तुमच्यासारखी लाईफ हवी आहे, ती आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे खूप सारा जरी पैसा आला तरी सगळं घरदार नोकरांवर टाकून देणारी माणसं नाही होत, आम्हाला सगळी कामं स्वतः करायची सवय. अर्पिताला इथे नोकर चाकर सगळं चांगलं राहण्याची सवय, त्यामुळे ती आमच्या घरात अजिबात ऍडजस्टच करत नाहीये आणि शोकीमध्ये वेळ घालवत नाही. आमचं साधं आम्ही जगतो आणि साधंच राहतो, पण ते अर्पिताला पचतच नाहीये. त्यामुळे तिला आमच्या घरात राहायचं नाहीये. मुलीला नवऱ्याला सोडून तिला इथे येऊन माहेरात राहायचं. अजून सुद्धा घरातला स्वयंपाक, घरातली कामं मी स्वतः करते आणि हे अर्पिताला आवडत नाही. ती म्हणते नोकर चाकर लावायची, घरातलं कामं आपण करायची नसतात. अर्पिताचे सासरे बोलायला लागलेले असतात. कसं आहे ना समर साहेब, तुमच्याकडे बघून तुमच्या बहिणीला आमची सून आम्ही करून घेतली. वाटलं तुम्ही इतके साधे सरळ आहात, इतके सिंपल आहात, तशी तुमची बहीण सुद्धा असेल. तुमची बहीण तुमच्यासारखी नाही हो. संसार, नाती, प्रेम, तिला काहीही कळत नाही, कशाचीही देणं घेणं नसतं. दिवसभर आपली ती मैत्रिणीच्या सोबत बाहेर भटकायचं, पार्ट्या करायच्या, एन्जॉय करायचं, एवढंच तिला कळतं. जबाबदारी नाही, घर नाही, संसार नाही, मुलं, तिला काहीही अंगाला लावून घ्यायचं नसतं. तिला फक्त आईश करायची असते, पैसा उधळायचा असतो. दिवस मैत्रिणी, पार्टी, एवढंच काय तिचं विश्व आहे. मग सगळं सोडलं तर बाहेर येऊन पडायचं, एवढंच तिचं विश्व आहे हो. बाकी तिला काही देणं घेणं नाहीये, ना तिला मुलीशी कर्तव्य ना नवऱ्याशी काही कर्तव्य. समरने हे सगळं ऐकलेलं असतं, आजीने सगळं ऐकलेलं असतं, त्यांना फार वाईट वाटत असतं. हो, तासन तास आपल्या आईशी फोनवर बोलत असते, आई तिला प्रत्येक गोष्ट शिकवत असते आणि तशी बरोबर ती वागत असते. तेच लाईफ येते अर्पिताचं. तिला मुलीला अजिबात प्रेम देता येत नाही किंवा नवऱ्याशी छान वागता येत नाही. का म्हणते अर्पिता, का ग अशी वागतेस तू? आता मुद्दाम नाटक करत असते. आता लगेच अर्पिताची सासू म्हणते मलिका ताई सुद्धा आहे की, मला पण कळतं ना हो, मर्यादा असते ना हो, पण तिला काही मर्यादाच नाहीये. खरं सांगते मलिका ताई, तिला अजिबात कसल्या मर्यादा नाही. तर आता मलिकाचं सगळं हे वागणं असतं आणि बरोबर अर्पिता तसं वागत असते, त्यामुळे दोघींचंही पितळ आता उघडं पडत असतं. सुद्धा मलिका ताई एकच बाजू ऐकता आणि लगेच मुलीला स्वतःच्या घरी ठेवून घ्यायला तयार होता, दुसरी बाजू ऐकत नाही किंवा ती माहिती करून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. आता मलिकाच्या समोर बरोबर विहीनबाईने मलिकाची बोलतीच बंद करून टाकलेली असते ना. अर्पिताला तुमच्या सल्ल्यानुसार वागवायला लावता आणि ती मग आम्हाला त्रास देते, आम्हाला तिथे टॉर्चर करते. मात्र मलिकाचं पितळ सुद्धा समरच्या समोर उघडं पडलेलं असतं. समरला खरं काय खोटं काय सगळंच कळालेलं असतं. अर्पिता काय, मलिका काय, सगळं आता समोरच्या लक्षात यायला लागलेलं असतं. अर्पिता जी वागती ना ते खूप दिवसांपासून वागती आहे, मी सगळं काही सहन करतोय. सासूबाई एक प्रसंग सांगत असतात, मुलीला ताप आला होता अन्विषाला. मी म्हटलं अगं तिला खूप ताप आलाय. तेव्हा अर्पिता म्हटली की डॉक्टरांच्याकडे घेऊन जा.
मग मी म्हटलं अगं तू पण चल. नाही मला वेळ नाहीये. ती तयार होऊन नट्टाफट्टा करून किटी पार्टीसाठी मैत्रिणींकडे चालली होती, पण मुलीला दवाखान्यात घेऊन जायला तिच्याकडे वेळ नव्हता. आणि मला म्हटले की तुम्हीच माझ्या मुलीला दवाखान्यात न्या, मला वेळ नाहीये. तू कालच एका पार्टीला गेली होती, एका मुलीला जन्म दिलाय, तिची जबाबदारी स्वीकार. अर्पिता सासूबाईंना म्हणते मला अक्कल शिकवायची नाही हा. मला पार्टीला जायचंय म्हणजे जायचंच आहे. पोरीला दवाखान्यात न्या किंवा नका नेऊ, मला काय देणं घेणं नाहीये, पण मला अक्कल शिकवायला जायचं नाही. मी काल पार्टीला गेले, मी आज सुद्धा पार्टीला जाणार. आता मात्र सगळा घडलेला प्रकार अर्पिताच्या सासूने समरला आणि आजीला सांगितलेला असतो. त्यांना फार वाईट वाटलेलं असतं की एवढ्याशा मुलीला सुद्धा ती जीव लावत नाही, तिला ताप आलाय, तिला काय काहीही तिला देणं घेणं नाहीये, तिला फक्त पार्टीला जायचं असतं. मल्लिका म्हणते काय बोलताय तुम्ही हे? हो, मी जे सांगितलंय ते अगदी खरंय, हे काही एक चूक नाहीये, यात सगळं काही खरंच सांगते. अर्पिताचा नवरा म्हणतो बघायचं असेल तर आईच्या हातावरचा डाग बघा, अर्पिता खरंच वागली की नाही लगेच तुम्हाला कळेल. हात अगदी तोडत होती की काय अशी अवस्था झाली होती आईची. अर्पिताच्या सासूने हातावरचे वळ दाखवलेले असतात, इतका जोरात हात दाबलेला असतो, इतका जोरात हात पिरगळलेला असतो की हात आता काय करते, मोडून टाकते की काय अर्पिता, अशी अवस्था. आता समोर हात केल्यावर तिच्या हातावरचे वन अजूनही तसेच असतात. आता मात्र अर्पिताने खाली बघितलेलं असतं. तर अक्षरशः लाज वाटत असते. अर्पिता नाटक करायला लागलेली असते. ही स्वानंदी ना या सगळ्यांबरोबर मिळून मला खोटं पाडतीये, मला खोटं ठरवतीये, मी खोटी असं ती दाखवायचा प्रयत्न. आता सहनशीलता संपलेली असते, कारण इतकी लोक खोटं बोलणार नाही ना एका अर्पिताच्या विरोधात. अर्पिता धमक्या देऊ नकोस. अर्पिताचा नवरा म्हणतो तुझ्याच्यानी काहीच होणार नाहीये, आमच्या बाजूने बोलणार कोणीतरी आहे, त्यामुळे तुझ्या धमक्यांना आम्ही घाबरत नसतो. मल्लिका म्हणते स्वानंदी तू मध्ये बोलू नकोस, हा आमचा मॅटर आहे, आम्ही सॉल्व्ह करू. कसं म्हणताय काकू? त्यांनी जेव्हा अर्पिता ताईंवर हात उगारला तेव्हा मध्ये पडले मी, तेव्हा चाललं, आणि आज मध्ये पडते तर मला म्हणताय मध्ये पडू नको. असं कसं काकू, मी मध्ये पडणार? अच्छा, म्हणजे स्वानंदी सगळ्या प्रकरणाच्या मागे मास्टर माइंड तू आहेस होय? त्या लोकांना सपोर्ट करतेय, तू भडकवलंयस म्हणून माझ्या विरोधात येऊन बोलताय का ते? अर्पिता आता अजून सुद्धा स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असते. कोर्टात केस करणारे तुमच्या विरोधात आणि तुमच्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. केसचा निकाल माझ्या बाजूने लागणार, मी बिचारी आहे असंच कोर्ट समजणार. तेव्हा तुम्हाला सगळ्यांनाच मी कशी अद्दल घडवते बघाच. अर्पिता समोरच्या समोर नवऱ्याला, सासूला, सासऱ्याला धमकी देत असते की मी तुमच्या तिघांच्या विरोधात केस करणार. लोक अत्याचार करतात, अन्याय करतात, टॉर्चरिंग करतात, सगळे केस लावणार मी यांच्यावर. अर्पिता ताई, व्हिडिओ जर मी कोर्टात दाखवला तर मग काय हो, कुणाच्या बाजूने निकाल लागेल? स्वानंदी सुद्धा कमी नसते. अर्पिताची मल्लिकाची बोलतीच बंद करून टाकलेली असते. फार शहाण्या समजत असतात ना, स्वानंदी सुद्धा त्यांच्या वरचढ असते. अर्पिता जेव्हा तिच्या सासूला टॉर्चर करत होती तो व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ स्वानंदीकडे असतो. स्वानंदी म्हणते आता हा व्हिडिओ मी कोर्टात दाखवतेच. समरला तो व्हिडिओ दाखवलेला असतो स्वानंदीने, आणि आता समरचे डोळे उघडलेले असतात. एक्झॅक्टली अर्पिता काय चीज आहे. ताईंनी खूप टॉर्चर केलं, इतकं टॉर्चर केलंय त्याला लिमिट नाहीये. आपण हे थोडंच बघतोय, राजवाडे यापेक्षाही जास्त प्रमाणात त्यांनी टॉर्चर केलंय. आता समोरची तर बोलतीच बंद झालेली असते की काय हे अर्पिता वागती. कसं आहे ना, यांनी जरी लपवाछपी केली तरी त्यांच्या घरच्या स्टाफने लपून छपून हे व्हिडिओ काढलेत. खाल्ल्या मिठाला जागला स्टाफ. खरा चेहरा काय अर्पिताचा, स्वानंदीने स्वतः सगळं व्हिडिओ शूटिंग वगैरे दाखवलेलं असतं. अर्पिता किती नालायक वागते तिच्या घरात हे आता समरला कळालेलं असतं. स्वानंदी म्हणते कसं आहे ना, अर्पिता ताईच्या विरोधात उभा राहणारी खूप माणसं आहेत. हेच माणसं तुमच्या पैशाला, धमकीला कुणीच घाबरत नसतं. एखादा अर्धा असतो की तो तुमच्या पैशाला आणि तुमच्या धमक्यांना घाबरतो आणि तुमच्या तालावर नाचतो. आशिष भाऊजींना दिलेली धमकी, आईंना दिलेला त्रास, टॉर्चरिंग, सगळं काही त्या व्हिडिओमध्ये. त्याचा खरा चेहरा स्वानंदीने दाखवलेला असतो समरला किंवा सगळ्याच लोकांना. म्हटलं का राजवाडे, तुमच्या बहिणीचं हे खरं रूप, लाडक्या बहिणीचं त्यांनी आवतं कसं आणलं होतं बघितलं ना राजवाडे. सगळं काही मुद्दाम केल्यासारखं, ठरवून केल्यासारखं, सगळं काही अगदी प्लॅन होता त्यांचा परफेक्ट. आणि आपल्या समोर तो काय दाखवलं, बिचारी, गरीब, सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळं काही अर्पिता घरूनच ठरवून आली होती राजवाडे. आता मात्र स्वानंदीने अर्पिताचा खरा चेहरा पुराव्या सगट समरला दाखवलेला असतो आणि अर्पिता काय हे समरला आता कळालेलं असतं. अर्पिताला लपायला जागा कुठेच राहिलेली नसते. अर्पिता आता एकटी पडलेली असते. मल्लिकाची सुद्धा बोलती बंद झालेली असते. बघू आता हे सगळं कळल्यावर, दिसल्यावर समर नेमकी काय करणार आणि अर्पिताच्या बाबतीत कसा आणि कुठे न्याय करणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.